तर फायनली आम्ही आज साखरपुड्याची साडी काढायला निघालेलो आहोत, कारण 8 दिवस आम्ही परत बाहेर फिरायला जाणार. त्याच्यामध्ये खूप वेळ होईल. त्याच्यानंतर गावच्या घराची वास्तुशांती पण आहे. मग ब्लाऊज शिवून मिळेल नाही मिळेल माहिती नाही. त्यासाठी आम्ही अर्चनाला ठाण्याला बोलवलं आणि तिला तिच्या आवडीनुसार साडी घेऊन दिलेली आहे. ठाण्याला पटेलमध्ये आम्ही साडी घेतलेली. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. चहा झालेला आहे, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर लवकरच आम्ही फिरायला जाणार आहोत पिकनिकला. मागच्याच महिन्यात मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आम्ही फिरायला जाणार आहोत, पण एक्झॅक्ट मी पॉईंट कुठला सांगितला नव्हता. तर लवकरच तो सांगणार आहे. मंगळवारी आम्ही निघणार आहोत. तर त्याची पॅकिंग आता चालू केलेली आहे. तर चला बघा. हेडफोन पाहिजे, ह्याच्यामध्ये आवाज एवढा कमी येतो ना. असेल ना? त्याने नाही येत तो, मग कशाला तुम्हाला ठेवला तो? तर काल शनिवारी अमूलच्या ऑफिसमध्ये टुर्नामेंट्स होती. तर त्याच्यामध्ये त्यांना हे प्राईज मिळालेलं आहे. तर त्यांना काय प्राईज मिळाले आणि कशाबद्दल हे ते स्वतः सांगतील तुम्हाला. ही ट्रॉफी आहे फर्स्ट मॅन ऑफ द मॅच, ही सेकंड मॅन ऑफ द मॅच आणि ही ट्रॉफी आहे थर्ड मॅन ऑफ द मॅच. टोटल आमच्या 7 मॅच झाल्या, त्यापैकी 3 मला मॅन ऑफ द मॅच भेटले. कॉंग्रॅच्युलेशन. आणि ही ट्रॉफी आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आणि ही ट्रॉफी आहे मॅन ऑफ द सिरीज. तर टोटल 7 मॅचेसमध्ये मी 290 रन बनवल्या होत्या, त्यामुळे मला ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी भेटली होती. ओके, कॉंग्रॅच्युलेशन. तर फर्स्ट टाईमच त्यांच्या ऑफिसमध्ये मॅच अरेंज केलेली. तर त्याचे काही फोटोज आहेत, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर चला पुढची कामं आपण करूया आता. तर जस्ट आता आमचा चहा पिऊन नाश्ता करून झालेला आहे. तर लवकरच आम्ही फिरायला जाणार आहोत, म्हणजे 2 दिवसांनी. तर मागच्या महिन्यातच मी ब्लॉगमध्ये टाकलेलं होतं की आम्ही फिरायला जाणार आहोत. कुठे जाणार हे मी सांगितलं नव्हतं, ते सरप्राईज असणार आहे. तर चला, पॅकिंग बॅग 2 दिवस आधीच काढलेली होती, पण मुलांचे कपडे अरेंज करायचे होते, काय काय घ्यायचे होते ते. तर जेवढी मी खरेदी केली ते तुम्हाला आता दाखवते. तर अन्वीसाठी हे वाईप्स घेतलेले आहेत आणि हे डायपर घेतलेले आहेत, ट्रॅव्हलिंगमध्ये लागतील म्हणून. आणि हे कपडे जसे जसे मी आणत गेली तसे बॅगेत टाकत गेले. ते अजून थोडेफार अरेंज करायचे आहेत. तर हे अन्वीचे आहेत स्लीवलेस टी शर्ट, हे पाहू शकता. आणि अर्णवसाठी पण असेच घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला अर्णवचा लूक दाखवते. त्याला म्हटलं मी कपडे ट्राय कर. ते हे बघा, हे शूज अर्णवसाठी घेतलेले आहेत. ट्रॅक पॅन्ट घेतलेली आहे, स्लीवलेस टी शर्ट घेतलेले आहे आणि ही कॅप घेतलेली आहे. आता फक्त याच्यामध्ये गॉगल राहिले, तर ते आम्ही जस्ट आता थोड्या वेळाने ठाण्याला जायला निघू तेव्हा गॉगल घेऊ. तर हे आहेत अन्वीचे शूज आणि ही आहे अन्वीची कॅप. ठाण्याला आम्ही K35चा मायक्रोफोन घेतला आहे, वायरलेस मायक्रोफोन घेतला. कारण जिथे आम्ही जाणार आहोत तिथे स्पीच देताना माझा आवाज क्लिअर येण्यासाठी मी ते घेतलेलं आहे. तर ठाण्यावरून
आम्ही आल्यानंतर अन्वीला घरी दिलं आणि परत आम्ही कळवा मार्केटमध्ये गेलो, का तर तिथे आम्हाला ट्रॅक पॅन्ट बघायच्या होत्या. सकाळपासून काही ना काही खरेदी चालू होती आणि तसं जाणून आम्ही बॅग पॅक करून ठेवत होतो. फायनल बॅग पॅकिंग झालेली नाही आहे अजून, तर ती करताना मी एक छोटासा व्लॉग नक्की बनवेल, कारण दोन्ही मुलांचे कपडे, मेडिसिन्स सगळं मला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की दाखवेल मी काय काय घेतलं आहे ते बॅगमध्ये. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं, आम्ही केदारनाथला गेलेलो तेव्हाही मी टाकलेल्या आणि यावेळी टाकणार आहे. तर पॅन्ट घेऊन झाल्यानंतर आम्ही ग्रिल टोस्ट सँडविच खाल्लं आणि मुलांनाही घेतलं घरी. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.